विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. साताऱ्यात जेव्हा मी क्लासेस सुरू केले ना, त्या वर्षी 10वीतल्या एका मुलाला साताऱ्यामध्ये 100% मार्क पडले होते. हा, काही ग्रेस मार्क होते बरं का. पण सगळं ऍड करून 100% मार्क होते. साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलचा स्टुडंट होता. मी तुम्हाला सांगू का, इतके त्याचे सत्कार झाले, सगळ्या महाराष्ट्रातून त्याचे सत्कार झाले. पण 2 वर्षानंतर परिस्थिती वेगळी होती. त्या मुलाला 12वीत पडले का 100%? नाही, कमी मार्क पडले. मग सगळ्यांना माहिती आहे, की 10वी पेक्षा 12वीत थोडे का होईना मार्क कमी पडतात, कमी पडतात. हां, आमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत, की 10वीला 60, 70, 80% होते आणि 12वीत त्याच्यापेक्षा थोडेफार वाढले, थोडेफार वाढले. पण मी हा व्हिडिओ का बनवतोय? माझ्या लाईव्ह सेशनमध्ये एका मुलानं कॉमेंट केलं, की "सर 100 आउट ऑफ 100 पॉसिबल आहे का?" मी म्हटलं, "नाही पॉसिबल." त्यानं लगेच कॉमेंटमध्ये एक नंबर आणि आईचं नाव या 2 गोष्टी दिल्या. ओके. तुम्हाला माहिती आहे, मग आम्ही हा नंबर जेव्हा बोर्डच्या नवनीत पण नको, टार्गेट पण नाही, बोर्डच्या ऑफिशियल याच्यावर एंटर केला. सध्या मी स्कॅनर आणि नाव हाईड करून ठेवलंय. बरोबर आहे, ते हाईड केलंच पाहिजे, लक्षात घ्या. पण माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही हे चेक केलंय आणि मी नाही चेक केलं तर हे जास्तीत जास्त मुलांनी सुद्धा चेक केलेलं आहे. कारण बाकीच्या मुलांनी त्या मुलाला विचारलं, "अरे भाई, तुला कुठून मिळालं हे?" त्यानं सांगितलं, "सगळ्यांनाच माहिती आहे." बरं, डिव्हिजन कुठलं आहे? अमरावती. ते हाईड करायचं राहिलं आमच्याकडून. असू दे, काही हरकत नाही. मग अमरावती डिव्हिजन. अरे स्कोर कार्ड बघा ना. स्कोर कार्ड बघा. इंग्लिश पैकीच्या पैकी, ओके. मॅथ्स 100 पैकी 100, फिजिक्स 100 पैकी 100, केमिस्ट्री 100 पैकी 100, कॉम्प्युटर सायन्स 200 पैकी 200. अरे एक भी मार्क गेला नाही, एक पण मार्क गेला नाही. 600 पैकी 600 मार्क. माझ्या उभ्या आयुष्यात मी पहिल्यांदा असं बघितलंय बोर्डसाठी. माझा भाऊ होता, त्याला बोर्डच्या एक्झाममध्ये 96% होते. अरे 18-18 तास अभ्यास करत होता. ओके, खूप हुशार आहे. माझ्या मुलाला 89 पर्सेंटाइल पडले. क्लासमधले काही मुलं आहेत त्यांना 89, 90, 93. गेल्या वर्षी माझ्याकडे संस्कृती होती. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट. 24 पर्सेंटाइल तिला होते. पर्सेंटेज, पर्सेंटेज बरं का. पर्सेंटाइल तिला 99.9 होते सीओपी सीएस मध्ये. पण मेन पॉइंट काय, की मी तुम्हाला विचारतोय, की हे पॉसिबल आहे का रे बाळांनो? का नाही पॉसिबल? आहे ना, पॉसिबल आहे. पॉसिबल आहे. आता गेल्या वर्षी संस्कृतीचं नाव घेतलं ना, तिला 199 होते आउट ऑफ 200. मग 1 मार्क गेला तिचा चुकून. आहे पॉसिबल. केमिस्ट्री आहे पॉसिबल. आतापर्यंत बरीचशी मुलं माझ्याकडे होती, की ज्यांना केमिस्ट्रीत होते पैकीच्या पैकी मार्क. पण सगळ्या विषयात नव्हते बरं का. काहींना मॅथ्समध्ये होते. यावर्षी पण मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क पडणारे आहेत आपली मुलं. आहेत आपले स्टुडंट. पण माझ्या ज्या स्टुडंटला मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये कमी आहेत. हां, खूप कमी नाहीयेत. टोटल तिला पण 89 पर्सेंटेज आहेत. पण हे पर्सेंटेज काय शॉकिंग आहे. पर्सेंटेज म्हणजे 100%. आता तुम्हाला वाटेल, "नाही सर, एडिट केलेलं आहे." नाही रे, नंबर आम्ही त्याच्यावर टाकला. मग पुन्हा टार्गेट नवनीतवर पण चेक करून बघितलंय. हाच रिझल्ट दिसतोय. म्हणजे हा स्कॅम काय म्हणायचं सांगा? माझ्या तोंडात शब्द येणार होता कुठला सांगा बघू? स्कॅम. तर लास्ट इयर मी बघितलंय ज्या मुलाला 10वीला, ज्या स्टुडंटला 10वीला मॅथ्समध्ये तो ग्रेस मार्क मिळवून पास झाला होता. ग्रेस मार्क मिळवून पास झाला होता. म्हणजे जो मुलगा मॅथ्समध्ये 100 पैकी 35 सुद्धा पाडू शकत नाही. त्यातले 20 मार्क तर शाळेनं दिले. त्या मुलाला सीईटी मध्ये मॅथ्समध्ये 100 पर्सेंटाइल. अरे कसं शक्य आहे? नाही, पालकांना कळत नाही. आता एक पालक आले होते बरं का, जस्ट आता. ते काय म्हणले, "सर कसं असतं सर, मुलं बोर्डची तयारी करत नाहीत, पण सीईटीची तयारी करतात. म्हणून त्याला चांगले मार्क पडले असतील." मी त्यांना म्हणलं, "अहो सर, 10वीला 35 पडले नाहीत. 10वीला 35 पडले नाहीत. 10वी पासून सीईटी करत होता तो. 10वी पासून सीईटी करत होता का? नाहीये. बरं मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना." आता खरं सांगतो, मला माहित नाही. स्टुडंट मुलगा आहे का मुलगी आहे याचा मला विचार करायचा नाहीये. पण जर खरोखर एवढे मार्क पडले असतील तर मनापासून मनापासून कौतुक आहे, अभिनंदन आहे. त्या स्टुडंटचे, त्या पालकांचे, त्यांच्या कॉलेजमधले शिक्षकांचे, ऑफलाईन क्लास असेल त्यांचे, ऑनलाईन सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आहे. लास्ट इयर मी तुम्हाला सांगतो, लास्ट इयर पण आता कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. मी मुलाचं नाव, चॅनलचं नाव काही घेत नाही. स्टुडंटनं स्वतःहून एडिटिंग केलं होतं. मार्क्स वाढवले होते. मार्क्स वाढवले होते, लक्षात घ्या. आणि जे चॅनलचे जे बेस्ट शिक्षक होते, त्यांनी विश्वास ठेवला हो. ठेवला विश्वास. आता मी तुम्हाला सांगतो, ती स्टुडंट होती 99 पॉइंट समथिंग पर्सेंटाइल होते. 99.99 आणि पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकली हँडिकॅप स्टुडंट होती. तरी टॉपरपेक्षा मला जास्त पर्सेंटाइल पाहिजेत म्हणून एडिटिंग केलं होतं. काय गरज पडली या गोष्टीची? बरं, आता हे कष्टातून मिळवलेले मार्क असतील तर नो डाउट बेस्ट आहे, मी सांगतो. खरोखर चांगलं आहे. पण अशा घटना आपल्या देशात व्हायला लागल्यात. मला अजून आठवतंय या एक्झाममध्ये जिथं मुलं जीव तोडून अभ्यास करतायत,
एक वर्ष असं होतं आपल्या भारतातल्या बिहारच मध्ये असेल किंवा राजस्थान, मला आठवत नाही. एकाच एक्झाम सेंटर मधल्या, एकाच हॉल मधल्या सगळ्या मुलांना एवढे मार्क होते. काय चमत्कार? का सगळेच हुशार एकाच वर्गात ठेवले होते एक्झामिनेशन? नाही, हा फ्रॉड आहे. हा फ्रॉड आहे. मग हा फ्रॉड सगळ्या ठिकाणी चालत असेल तर आम्ही करायचं काय? आम्ही जे कष्ट घेतोय कशासाठी घेतोय? थोडा प्रामाणिकपणा कशासाठी? म्हणजे अगदी गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा ह्या गोष्टी जर करत असतील ही लोकं, का नाही करणार बाळांनो? या लेव्हलला हे फ्रॉड करतात, वरच्या लेव्हल पण नाही का करणार? करतात. अगदी युपीएससी मध्ये सुद्धा करत असतील फ्रॉड. मग आम्ही सोडून द्यायचा का अभ्यास चांगल्या मुलांनी? हे ना निगेटिव्हिटी क्रिएट होते. मी एवढं ओरडतोय ते त्याच गोष्टीसाठी. हां, हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. मला आनंद आहे सीसीटीव्ही बसवले त्यावेळेस. होय, निदान आयटी सारख्या एक्झाममध्ये आता मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करायला लागलेत. पालकांना एक विनंती आहे, की असं पैसे भरून, हे करून, ते करून काही अर्थ नाहीये. आणि मी 4-5 वेळा बोललो या व्हिडिओमध्ये, असले तर आनंदच आहे. असले तर आनंदच आहे. पण जर नसले तर याच्यासारखं वाईट काही नाहीये लक्षात घ्या. म्हणजे फ्रॉड करून जर मार्क मिळत असतील, काही वाईट नाहीये. काही चांगलं नाहीये. मला म्हणायचं काय, आमचे इंग्लिशचे सर आहेत. आता मी आणि साळुंखे सर आम्ही आता 25 वर्ष एकत्र क्लास घेतोय बरं का. आमचे इंग्लिशचे सर म्हणले, "सर अवघड आहे हो, इतकं ईझी नाहीये इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडणं." हां, इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडणं एवढं ईझी नाहीये. एखादा दुसरा मार्क कट होऊ शकतो. आता मला सांगायचं आहे काय ते नीट लक्ष द्या. एकदम व्यवस्थित. अशा मुलांचा पेपर किती वेळा चेक होतो सांगा बघू? तो एक्झामिनर चेक करतो, सुपरवायझर असं नाही काय मला मॉडरेटर शब्द आहे. पुन्हा चीफ मॉडरेटर. मग हे मॉडरेटर, चीफ मॉडरेटरला कुठेही एक सुद्धा चूक सापडली नाही. एकही चूक सापडली नाही. अरे भले-भले चुकतात रे. कुठेही अर्धा मार्क, 1 मार्क कट करता येऊ शकतो. कुणीच केलं नाही. मग हा एक कोण स्टुडंट हा? एवढे मार्क असणारा स्टुडंट आहे कोण? पण मी हा व्हिडिओ बनवतोय. मला काय म्हणायचं आहे बघा ॲक्चुअली मला गेल्या वर्षीसारखा रिझल्ट परत बघायचा नाहीये सीईटीमध्ये लक्षात घ्या. मी तुम्हाला पालकांना हात जोडून रिक्वेस्ट करतोय. तुम्हाला कॉल येतील, की आम्ही मार्क वाढवून देऊ, फक्त 15,00,000 भरा. असं कुणाचाही कॉल आला तर रिजेक्ट करा. तुमच्या मुलाला प्रामाणिकपणे अभ्यास करू दे. तुम्हीच चुकीचं वागत असाल ॲज अ पालक म्हणून, की कॉलेजमध्ये मुलाला बोर्डच्या एक्झाममध्ये कॉपी करायला जर पालकच प्रोत्साहन करत असतील, तर उपयोग नाही. उपयोग नाही. हे भविष्य अंधकारमय वाटतंय मला लक्षात घ्या. मुलांचं पण आणि त्या पालकांचं पण. असा विद्यार्थी त्याच्याकडनं कुठून तुम्ही कष्ट घ्यायची अपेक्षा करू शकता सांगा बघू? नाहीच करू शकत लक्षात घ्या. बरं मग आता व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओच्या शेवटी मला सांगायचं आहे, की आयुष्यभर प्रामाणिक राहा. कष्टानं काय जे आहे ते मिळवा. ओके. आणि मी जाऊन नाव तर हाईड करून ठेवलंय. मला या स्टुडंटची आयडेंटिटी कुठे सांगायची नाहीये. किंवा कमेंटमध्ये पण तुम्ही ते नंबर वगैरे काही देऊ नका प्लीज. प्लीज काहीही करू नका किंवा आपल्याला कमेंट ऑफ तर ऑफ ठेवूया या व्हिडिओच्या लक्षात घ्या. आपल्याला कमेंट नकोच आहेत कदाचित म्हणूया आपण. पण मुद्दा असा आहे, या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटतंय मग ते कमेंटमध्ये लिहा. लिहा कमेंट नाही ऑफ करत मी करा ठेवा. पण आयडेंटिटी कुठे रिव्हील करू नका. ठीक आहे. मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. ऑल द बेस्ट.